लाडक्या बहिणींच्या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला यायला मला अतिशय आनंदही होतोय, कारण शेवटी या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख एकनाथ शिंदेला तुमच्यामुळे मिळाली। ही सर्व पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळची परिस्थिती देखील पाहिली आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। काही केवायसी वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही, हा शब्द आहे आमचा। मुर्जी काकाने 25,000 लाडक्या बहिणींच्या बचत गटाचं जाळं निर्माण केलंय। खरं म्हणजे लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेमध्ये तुम्ही महायुती सरकारला 232 आमदार निवडून आणून देऊन एक इतिहास घडवला, एक इतिहास घडवलेला। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महायुतीला 232 आमदार मिळाले, ते लाडक्या बहिणींच्या मुळे। लाडके भाऊही आमचे आहेत, ते त्यांनी खूप मोलाचा सहभाग घेतला, परंतु रक्षाबंधन अजून लांब आहे, पण मुर्जी काकांनी आज सर्व लाडक्या बहिणींना एक प्रकारे रक्षाबंधनची ओवाळणी दिलेली आहे आणि म्हणून मी मुर्जी काकाचं मनापासून अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने आज आपण महिलांना सक्षम करतोय, महिलांसाठी योजना करतोय, आत्मनिर्भर त्यांना करतोय, आत्मसन्मान देतोय। महिलांना एसटी मध्ये 50% सवलत आपण दिली, मुलींचं उच्च शिक्षण आपण मोफत केलं, आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतला। असे अनेक निर्णय घेतलेत। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे, खूप मोठी खुश खबर आलेली आहे त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ज्यांची केवायसी झाली नव्हती, ज्यांची केवायसी चुकली किंवा राहून गेलेली होती आणि ज्या बहिणींना केवायसी केल्यावरही सक्सेसफुलचा मेसेज आल्यावरही त्यांचे पैसे त्यांचे हप्ते त्यांना मिळाले नाही आहेत, अशा सर्व बहिणींना ज्यांची काही अडचण असेल, ज्यांना पैसे मिळाले नसतील, हप्ते बंद झाले असतील किंवा मग त्यांची केवायसी झालेली नसेल, कोणतेही कारण असो, कुठलंही कारण असो, तुमच्या घरी जर तुम्ही पात्र असाल आणि तुमच्या घरून तुमची केवायसी झाली नसेल, कुठूनही तुमची केवायसी झाली नसेल काहीही कारणांमुळे, तरीही तुमची केवायसी होणार आहे। सर्वच लाडक्या बहिणींची केवायसी होणार आहे। खूप मोठी बातमी, तुम्ही आताच व्हिडिओ बघितला असेल, एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, आम्ही कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला वंचित ठेवणार नाही। या सर्वांची ई केवायसी पुन्हा होत राहणार आहे, यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। आता मी तुम्हाला या अगोदर सुरुवातपासूनच सांगत आलेलो की लाडक्या बहिणींनो घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, तुमची केवायसी पुन्हा होणारच आहे, सरकारला ही करावीच लागणार आहे, कारण की जवळपास 70 लाख महिलांची केवायसी बाकी आहे आणि एवढी मोठी संख्येत ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांना या योजनेतून वगळता येणार नाही, अन्यथा सरकारवर प्रेशर पडणार आहे, दबाव पडणार आहे आणि त्यांचं जी काही सत्ता यामध्ये आलेली आहे महाराष्ट्रामध्ये ती सत्तासुद्धा जाऊ शकते आणि म्हणून लाडक्या बहिणींना त्यांना जवळ करणं जरुरीचं आहे आणि म्हणूनच आपण वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत होतो की तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे, तुमची केवायसी होणार, चालू होणार। आता केवायसी कशी चालू होणार, ऑनलाईन चालू होणार की डायरेक्टली कागदपत्र देऊन तुम्हाला महिला व बालविकास विभागात जावं लागणार हे अजूनपर्यंत स्पष्ट नाही आहे, परंतु बातम्या येत आहेत, साम TV असेल, TV9 मराठी असेल, अशा प्रकारचे जे
काही मोठमोठे न्यूज चॅनल आहेत, यांचे जे काही वेबसाईट आहे त्यांच्या वेबसाईटवर मात्र बातम्या झळकत आहेत, म्हणजेच की अंदरून बातमी येत आहे, सूत्रांकडून त्यांना माहिती होत आहे आणि म्हणूनच ते अशा प्रकारच्या बातम्या देत आहे. यामध्ये सत्यता हे असू शकते की होऊ शकते की ऑनलाईन तुमची केवायसी न होता डायरेक्टली महिला व बाल विकास विभागाकडे तुमची अर्ज घेण्यात येणार आहेत परत, आणि तुमचे कागदपत्र घेऊन तुमची केवायसी होऊ शकते. आता पुन्हा एकदा साम टी व्हीवाल्यांची बातमी आलेली आहे, सर्व काही आपण जाणून घेऊया आणि ती बातमी तुम्हाला मी दाखवून देतो. त्यामध्ये नेमकं त्यांनी काय लिहिलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. ताईनो, तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते बातमी मी तुम्हाला दाखवून देतो. तर बघा, हीच ती बातमी आहे. साम टी व्ही जे चॅनल आहे यांची वेबसाईट आहे, या वेबसाईटवर त्यांनी ही बातमी झळकवली आहे. पुन्हा केवायसी सुरू होणार, एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिला दिलासा किंवा शब्द. वाचा नेमकं काय झालं. तर बघा, लाडकी बहीण योजनेतील केवायसी आणि थकीत हप्त्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एकही पात्र महिला योजनेतून वंचित राहणार नाही असा शब्द त्यांनी दिलेला आहे. राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये एकत्र आले, पण अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. 70 लाख अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात सुद्धा आले, पण काही महिला पात्र असतानाही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाही. त्यामुळे पुन्हा केवायसी करता येणार का? पात्र असतानाही पैसे का मिळाले नाहीत, असा सवाल राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या मनात होता. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहीण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही. म्हणजेच की लाडक्या बहीणचा जो काही लाभ असतो त्या लाभापासून त्या वंचित राहणार नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे. आणि केवायसी सुद्धा होणार आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. परंतु आता ही केवायसी नेमकी कोणती होणार हे त्यांनी सांगितलं नाही आहे. केवायसी ऑनलाईन होणार की डायरेक्टली ऑफलाईन होणार कागदपत्र देऊन हे त्यांना सांगितलं नाही. आता हे लवकरच स्पष्ट होणार आहे, कारण की लवकरच याबाबतची जे काही माहिती आहे किंवा न्यूज आहे ती लवकरच समोर येणार आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी ती पाहायला मिळणार आहे. तर बघा, असा शब्द एकनाथजी शिंदे यांनी दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील महिलांना केवायसी करण्याची संधी मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. अंधेरी येथील लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिला आहे. आमचा एजेंडा सत्तेची खुर्ची नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अंधेरीतील शेरे पंजाब नगर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा आणि पक्ष मेळाव्याला उपस्थित राहून स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. यावेळी बोलताना लाडक्या बहिणींच्या सन्मान सोहळ्यासाठी आज मला इथे आमंत्रित केले, याचा मला मनस्वी आनंद होतो. आम्ही गरिबी पाहिली आहे, आमच्या आई आणि पत्नीने केलेले काटकसर पाहिली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला. कुणी मायका लाल आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असेही त्यावेळी त्यांनीच जाहीर केलं, स्पष्ट केलं आहे. म्हणजेच की एकूण काय, तर लाडक्या बहिणींसाठी आता केवायसीची जी काही प्रक्रिया आहे ते पुन्हा सुरू होणार आहे. नेमकं केवायसी होणार कुठली, ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, कागदपत्रांची पडताळणी होणार की कशी होणार हे अजून माहिती नाही आहे. परंतु केवायसी होणार असं स्पष्ट ठामपणे एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे. आणि आपण सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी सांगत आलो आहे की केवायसी होणार आहे तुमची, आणि ती केवायसी लवकरच चालू करावी लागणार आहे सरकारला, कारण की आधीच खूप उशीर झालेला आहे. 3-4 महिन्यांचा कालावधी ज्यांची केवायसी चुकली होती त्यांना मिळाला होता. आणि म्हणूनच आता लवकर जे काही याबद्दलचं वक्तव्य किंवा काही माहिती समोर आली की लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणार आहे, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. तुमची केवायसी होणार म्हणजे होणार. आता ती केवायसी कशी होणार, काय होणार हे आता लवकरच समजणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.